फोटोग्राफर कोणी आहे नाही सेक्रेटरी कोणी हो माहित वेलकम भाई सर ओके प्रथम सर्व पत्रकार बांधवांना आणि आपला मार्फत सोलापूर रहिवासींना माझा नमस्कार. माझं नाव कार्तिकेयन आहे. माझा मूळ जिल्हा मदुरई तमिळनाडूचा आहे. मी 2020 बॅच IAS ऑफिसर आहे आणि आज 3 एप्रिल 2026 मध्ये मी जिल्हाधिकारी सोलापूर हा पद मी स्वीकारलेली आहेत. मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना मी सर्वप्रथम धन्यवाद बोलायला इच्छितो. कारण माझ्यावर विश्वास ठेवला आणि इतकी ऐतिहासिक आणि इतकी चांगला जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हाधिकारी पद मला दिला, माझ्यावर विश्वास ठेवला, याच्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांना मी धन्यवाद बोलतो. आणि पुढचा मला माझा मार्गदर्शक आमचा आशीर्वाद सर, आपल्या सर्वांचा मार्गदर्शक आशीर्वाद सर. आता 2 दिवस सलग मी सरांच्या सचिवर आहेत. काय जिल्ह्यामध्ये काय प्रायोरिटीज आहेत, काय प्रकल्प आहेत, आता काय आपल्याला नवीन सुरू करायचे, तो पूर्ण मी आता सर सोबत टचवर आहे. आता नक्की मला खात्री आहे की कोल्हापूर अपेक्षा सोलापूरमध्ये चांगलं काम आपण करून दाखवू शकतो. आपण सगळं सहकारी आहेतच आणि नक्की आम्ही माझ्याबद्दल बोलायचं असेल तर मी अगोदर फर्स्ट यवतमाळमध्ये काम करत होतो प्रांत म्हणून, त्यानंतर POITDP किनवट नांदेडमध्ये, त्यानंतर CO स्मार्ट सिटी पुणे म्हणून मी काम करत होतो, त्यानंतर CO जिल्हा परिषद कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या नंतर आता जिल्हाधिकारी सोलापूर. मी परत एकदा सर्व पत्रकार मित्रांना, कोल्हापूर रहिवासींना मी धन्यवाद बोलतो. आणि पुढच्या 2-3 वर्ष मध्ये माझा कालावधी राहील त्याच्यासाठी मी पूर्णपणे मी नक्की म्हणजे प्रामाणिकपणे पूर्णपणे आणि माझा 100% नाही, मी 1000% देऊन काम करायला मी इच्छुक आहे. बदली झालेली आहे. शासनाने नागपूर जिल्हाधिकारी म्हणून माझी नियुक्ती केली आहे. गेल्या 2 वर्ष 9 महिन्यापासून मी सोलापूरच्या जिल्हाधिकारी होतो. माझी पहिली कलेक्टरशिप होती आणि पहिली कलेक्टरशिपमध्येच एवढा महत्त्वपूर्ण एवढा मोठा जिल्हा मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. ती माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री आणि सोलापूरचे सर्व माननीय खासदार, माननीय आमदार त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण जे काही मी करू शकलो त्यांचे सहकार्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी करू शकलो. सोलापूरचे जे पत्रकार बांधव आहेत ते पत्रकार नंतर आहेत, पहिले ते माझे मित्रच झाले आणि आता नवीन कलेक्टर साहेब जॉईन झालेले आहेत, कार्तिकेयन साहेब. त्यांना पण मी हेच सल्ला देणार की जे पत्रकार आहेत त्यांच्याकडून बरेच गोष्टी तुम्हाला माहिती होईल आणि त्यांना ॲज अ रिसोर्स जर तुम्ही पाहिला त्यांच्याकडून काय मी आयडियाज घेऊ शकतो, काय सजेशन घेऊ शकतो, तर नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वपूर्ण सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यात खूप प्रेम मिळाला मला. बरेच गोष्टी आम्ही करू शकलो. जे मोठे मोठे प्रकल्प आहेत सोलापूरच्या होडकी रोड एअरपोर्ट असो किंवा IT पार्क असो, आषाढीमध्ये चांगलं काम, आषाढीच्या वारीमध्ये चांगलं काम आमची टीमने केली होती. जे महापूर आला होता आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळी पण आपण चांगलं काम करू शकलो होतो. आणि सगळ्यांमध्ये माननीय लोकप्रतिनिधी, पत्रकार, जे सर्वसामान्य नागरिक आहेत
आणि विशेषतः माझे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना मी हृदयापासून धन्यवाद देतो, कारण त्यांच्यामुळेच हे सगळे मी करू शकलो. आणि शेवटी जास्त बोलण्यासाठी काहीच नाही आहे, पण शेवटी मी एवढं सांगणार की मी सोलापूरतून जात आहोत, पण माझ्या मनातून सोलापूर कधीच निघणार नाही. सर्वांना खूप बेस्ट